आता पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। नागपुरात वाहनांच्या अतिवेगावर आजपासून लगाम लागणार आहे। अपघात प्रवण स्थळांवर झिगझॅग पद्धतीने बॅरिगेड्स, ब्रेकर, रंबलर, हाय मास्क लाईट तसेच साइड लेनची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे धूम स्टाईल गाडी चालवून अपघाताला जबाबदार ठरणाऱ्यांना चाप बसेल। मनोज जरांगेंचा आरोप खोडण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न होतोय। प्रसाधन गृहांसोबतच आझाद मैदान परिसरात विजेची सोय करण्यात आली असून चिखल झालेल्या भागात खडी टाकण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। मुंबई ठाण्याच्या वेशीवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एंट्री पॉइंटवर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून पुढचा प्रवास ट्रेननेच करावा अशा सूचना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना दिल्या। ठाण्यातील कळवा येथे राहणारे प्रवीण काथेर कुटुंबाकडून उज्जैन येथील महादेव आणि भस्म आरतीसह नदीची पूजा अर्चा करणारे पुजारी यांचा देखावा सादर करण्यात आलाय। तसेच या गणरायाच्या अवतीभोवती फुलांची आरास अशा प्रकारची सजावट करण्यात आली आहे। मुंबईत आझाद मैदानावर मराठा उपोषण स्थळावर आज धूर फवारणी करण्यात आली। जोरदार पावसामुळे आझाद मैदानावर संपूर्ण चिखल झालाय। आंदोलक आजारी पडू नये म्हणून या ठिकाणी विशेष काळजी घेतली जाते। त्यामुळे या ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली आहे। अपुऱ्या मनुष्यबळामुळे मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या। सुट्टीवर असलेल्या पोलिसांना कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असून गणेशोत्सव आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत। नागपुरातील वादग्रस्त गणपती मंडळ म्हणून ओळख असलेल्या चंद्रशेखर आझाद मंडळानं यावर्षी शेतकऱ्याच्या रूपात बाप्पाची स्थापना केली। गणपती बाप्पाच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश लिहिण्यात आलेत। पुरीचा गणपती नावानं नागपुरात ओळख असलेल्या या गणेश मंडळात दरवर्षी असे व्यंगात्मक पोस्टर लावले जातात। धुळ्यातील भांग्या मारुती सार्वजनिक गणेश मंडळाची गणेश मूर्ती ही नेहमीच गणेशोत्सवाचा आकर्षण राहिलंय। या मंडळानं तब्बल 61 किलो चांदीची सुरेख गणेश मूर्तीची स्थापना केली आहे। संपूर्ण चांदीत अतिशय सुंदर नक्षीकाम असलेली गणरायाची मूर्ती भक्तांचं लक्ष वेधून घेते। गणेशोत्सवात यंदा घरगुती गणपती बाप्पाचे देखावे सध्या चर्चेचा विषय ठरतायत। मुंबईतील अभिषेक सुरेश जाधव यांच्या घरी केदारनाथ धामाची अप्रतिम इको फ्रेंडली सजावट पाहायला मिळते। बाप्पाची मूर्ती शाडू मातीची असून सजावटीसाठी बांबू, कागद, माती आणि फुलांचा वापर करण्यात आलाय। ई गव्हर्नन्स सुधारणेत नागपूर जिल्हा परिषदेला राज्यात प्रथम क्रमांकावर मिळालाय। नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। ई गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेच्या अंतरिम प्रगतीचा आढावा मुंबई येथे घेण्यात आला। यात नागपूर जिल्हा परिषदेने प्रभावी कामगिरी करत राज्यात पहिलं स्थान पटकावलंय। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आजपासून नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण करण्यात येत आहे। ओबीसींना मिळालेलं संविधानिक आरक्षण वाचवण्यासाठी हे साखळी उपोषण असेल। जरांगेंनी ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे आणि त्याला उत्तर म्हणून आजपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू झालंय। सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर येथील शैव आखाड्याच्या साधू महंतांची भेट घेत चर्चा केली। आगामी कुंभमेळा संदर्भात होणारं काम आणि इतर अडचणी संदर्भात मत जाणून घेतली आहे। प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण गेडाम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते।